उमेश झिरपे हे गिरीप्रेमीच्या अष्टहजारी शिखर मोहिमेचे नेते आहेत. 2012 साली त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर भारतातील सर्वात मोठ्या यशस्वी नागरी मोहिमेचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. माउंट एव्हरेस्ट नंतर इतर 6 अष्टहजारी शिखरांवर भारतीय तिरंगा झिरपे यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेंनी फडकाविला. यामध्ये माउंट लहोत्से, माउंट मकालू, माउंट चोओयू, माउंट धौलागिरी, माउंट मनसलू व माउंट कांचनजुंगा यांचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारे झिरपे हे एकमेव भारतीय गिर्यारोहण मोहीम नेते आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये झिरपे यांनी नेपाळमधील माउंट मीरा या 6476 मीटर उंच शिखरावर एकट्याने सोलो चढाई केली. दक्षिण भारतातील पहिली व एकमेव गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग ची स्थापना करण्यात झिरपे यांचा मोठा योगदान आहे. हे त्या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. झिरपे हे लेखक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. यांनी गिर्यारोहण संदर्भात अनेक लेख लिहिले असून भारतभरातील विविध मासिकांमध्ये हे लेख प्रसिद्ध झाले आहेत. 2014 साली त्यांनी आपल्या एव्हरेस्ट मोहिमेचे अनुभव कथन करणारे गोष्ट एका ध्यासाची एव्हरेस्ट असे पुस्तक लिहिले असून आबालवृद्धांमध्ये या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. झिरपे हे व्यवसायाने टॅक्स कन्सल्टंट असून गेली 3 दशकांकडून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत आहे. थँक्यू सो मच उमेशजी. आम्ही सर्व अगदी उत्सुकाने थांबलो आहोत आपली जर्नी, तुमचे एक्सपिरियन्सेस, आणि जसं आपण बोललो की व्हॉट द बॉडी अचीव्स व्हॉट द माइंड बिलीव्स, हे आपलं वेबिनारचं शीर्षक आहे. अँड वी आर व्हेरी कीन टू हिअर यू टॉक अबाउट युअर एक्सपिरियन्सेस. थँक्यू सो मच परत एकदा आज वेबिनार मध्ये आल्याबद्दल. आणि ओव्हर टू मृणालताई, खूप खूप धन्यवाद. सुरुवातीलाच मी सकाळ माध्यम समूह आणि इतर सर्व आयोजकांचं आणि तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या उपस्थितांचे पण आभार मानतो. खरंच एक खूप महत्वाचा विषय सकाळ घेतलाय हाती. आणि आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या ताणतणावयुक्त अशा या सगळ्या वातावरणामध्ये मला काय म्हणजे मी अनेकांना म्हणायचो की गिर्यारोहण ही जी एक जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये जे जे गिर्यारोहक आहेत हे खरंच या सगळ्या प्रसंगामध्ये सुद्धा किती शांत आहेत, किती चांगल्या प्रकारचे जीवन जगू शकतात. आणि खरं हे किती महत्वाचं आहे. आणि हे सांगण्याची जिथं जिथं संधी मिळते तिथं तिथं मी लगेच यावरती बोलतो. आणि ही संधी आज तुम्ही उपलब्ध करून दिली, खरंच खूप मनापासून धन्यवाद. आजच्या विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी म्हणजे होय, गिर्यारोहण 40 वर्ष मी गिर्यारोहण करतोय. अगदी म्हणजे शाळेत असल्यापासून 78 साली मी पहिल्यांदा हिमालयात गेलो. 8वीत होतो मी. पुण्यातल्या महाराष्ट्र मंडळ या शाळेत. त्यावेळेस महाराष्ट्र मंडळमध्ये मला पहिला हा शालेय स्तरावरचा माउंटेन क्लब स्थापन झाला. आणि मला संधी मिळाली 78ला 8वीची परीक्षा देऊन मी व्हॅली ऑफ फ्लॉवरचा 100 किलोमीटरचा एक ट्रेक केला. आणि त्यानंतर गिर्यारोहण आणि मी कधी वेगळंच झालो नाही. तो काळ होता की ज्यावेळेस खूप कमी लोक या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये होते. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आमचे घरचे सुद्धा किंवा माझे मित्र किंवा आजूबाजूचे म्हणायचे की अरे काय वात्रटपणा आहे हा, काय आचरटपणा आहे, कशासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून सगळ्या गोष्टी करता, ते रॉक क्लाइम्बिंग काय करता, हिमालयात काय जाता, सह्याद्री गडकोट किल्ल्यांवरती काय जाता, हे कशासाठी एवढं सगळं शरीराला त्रास करून तुम्ही जाताय आणि काय मिळतं तुम्हाला. म्हणजे प्रस्तरारोहण, रॉक क्लाइम्बिंग करायला ज्यावेळेस आम्ही जायचो त्यावेळेस अनेक वेळा तिथल्या स्थानिक गावकऱ्यांना वाटतं की ही मुलं एवढा कडा अवघड आहे जिथं आम्ही जाऊ शकत नाही किंवा कल्पना करू शकत नाही, त्या ठिकाणी जीव आपला धोक्यात घालून सगळी जात आहेत. नक्की वरती काहीतरी यांना मिळत असणार, काहीतरी वरती गेलं तिथं असणार किंवा सरकारकडनं यांना काहीतरी बक्षीस मिळत असणार, अशी ठाम समजूत त्या बिचाऱ्या भोळ्या गावल्या आदिवासी कतकरी लोकांची होती. पण त्यांना काय सांगणार की काय मिळतं. एवढं जीवावरचं साहस करून ज्यावेळेस तो कातळकडा चढून आम्ही त्या कातळकड्याच्या टॉपवर पोहोचायचो आणि तिथं गेल्यावर भगवा ध्वज किंवा तिरंगा ध्वज फडकवायचो, त्यावेळेस आम्हाला काय मिळायचं हे त्या लोकांना सांगणं खरंच आम्हाला त्यावेळेस अशक्य होतं.
पण खरंच मित्रांनो, आज परिस्थिती खूप बदलली आहे. म्हणजे आज गिर्यारोहण किंवा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स हे सगळे माहिती होऊ लागलेत. म्हणजे मी परवा बोलतानाही म्हणालो कुणाल त्यांची या विषयावरती गप्पा मारत होतो की ह्या विषयाचं महत्व खूप आहे आणि ते काय आहे, त्याच्यातून काय मिळतं हे सविस्तर मी सांगणार आहे. पण तत्पूर्वी एवढं आता एक अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर गिर्यारोहण म्हणजे आता अजून एक थोडंसं वेगळं झालं की एव्हरेस्ट म्हणजे गिर्यारोहण असं पण काही लोकांना वाटू लागलंय. पण तसं नाहीये. एव्हरेस्ट आहे. ते जगातलं सर्वोच्च शिखर आहे आणि त्यावरती पोहोचण्यासाठी वेगळ्या प्रकारची तयारी करावी लागते. ते एक वेगळं धाडस आहे. पण गिर्यारोहण ही जी डेफिनेशन आहे, ही जी व्याख्या आहे, ती खूप मोठी आहे. या व्याख्येमध्ये म्हणजे आपण जर भटकंती सुरू केली, कुठल्याही गड किल्ल्यांवरती आपण जायला लागलो, मग तो छोटा मोठा ट्रेक असेल, हायकिंग असेल, ही सगळी गिर्यारोहणाची सुरुवात आहे. आणि मग पुढच्या पाऊल म्हणजे एखादा गिर्यारोहक ज्यावेळेस भटकंती करतो, त्याला पुढचं साहस करावं असं वाटतं आणि तो रॉक क्लाइम्बिंग करू लागतो. मग आता रॉक क्लाइम्बिंग किंवा प्रस्तरण करायचं म्हणजे त्याच्यासाठी थोडं विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला लागतं. स्वतःला तसं बनवावं लागतं आणि मग ते धाडस कर, कारण ते धाडसी आहे, त्याच्यात धोके पण आहेत. पण ते केल्यानंतर परत गिर्यारोहकाला अजून जे पुढचा टप्पा गाठायचा असतो, तो म्हणजे हिमालयातलं अतिउंचीवरचं पदभ्रमण, ट्रेकिंग आणि पीक क्लाइम्बिंग. मग यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्यायला लागतं, तसा सराव करायला लागतो आणि मग तुम्ही त्यात पण प्रावीण्य दाखवू शकता, त्यातला आनंद पण घेऊ शकता. आणि मग हे सगळं जे कोणी करतो, तो एक परिपूर्ण गिर्यारोहक असतो. पण एक खूप मोठी व्याख्या आहे, त्याच्यामध्ये कुणीही येऊ शकतं. तर ह्याच्या संदर्भात काही थोडं मी सांगणार आहे आणि सांगण्यासाठीचं जे आजचं औचित्य आहे, ते इतकं मला अप्रोप्रिएट वाटतंय कारण आज 2020 मध्ये एप्रिलमध्ये ज्यावेळेस आपल्या सगळ्यांना लॉकडाऊनमध्ये घरी मार्चपासून बसायला लागलं, ती जी भयानक परिस्थिती निर्माण झाली, ते एक वेगळं दडपण आपण सगळेजण कोंडले गेलो. कुणालाच वाटलं नव्हतं आयुष्यात ही वेळ आपल्यावर येईल. तो प्रसंग आला आणि बरोबर. प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही घडत गेलं म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे होते. अगदी लहान मुलापासून अगदी थोरांपर्यंत सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना येऊ लागल्या आणि त्याच्यामध्ये जास्त आपल्याला अनुभवायला मिळालं ती भीती. एक खूप वेगळी भीती आपल्या सगळ्यांमध्ये पसरली गेली आणि त्या भीतीला अनेक जण खतपाणी घालत होते. अनेक जण. तर मी म्हणत पण त्यातलं आपलं आपलं सगळ्यात जवळचं खतपाणी घालणारा मित्र म्हणजे आपला फोन आणि तो WhatsApp असो. पण ह्याच्यामध्ये सगळ्यांना तुम्हाला वाटतं, की गिर्यारोहणाचा काय संबंध येतं? तर त्याचा खूप मोठा संबंध आहे असं नक्की मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी मी थोडा एक आधार घेतो या ठिकाणी स्क्रीन शेअर करतो. तर मला काही आपल्याला फोटो दाखवायचे आहेत आणि मग त्या माध्यमातून मी तुम्हाला काही सांगायचंय मला. उमेशजी, जस्ट एक छोटंसं इंटरप्शन करते. होय. आवाज खूप क्लिअर नाहीये. इथे सगळे मेसेजेस करतात आहे, की आवाज क्लिअर नाहीये. थोडंसं तुम्ही तुमचं ऑडिओच्या थोडंसं जवळ जाल ओके, आणि ओके. थोडंसं समजवताना पण बरेच लोकं म्हणतात आहे, की हिंदी किंवा इंग्लिश पण मधनं-मधनं भाषेतनं थोडंसं बोला, म्हणजे जे नॉन मराठी आहे त्यांना पण कळेल आणि ऑडिओ क्लिअर नाहीये, म्हणून ठीक. थोडंसं अजून ऑडिओ जवळ येता आलं किंवा काही हेडफोन्स लावता आले तर बरं होईल. करतो. मी जवळ घेतला आहे. मॅडम आता थोडा आवाज येतोय ऐकू व्यवस्थित? थोडं क्लिअर जवळ घेतलं. भाग्यश्री, नाही, इज इट ओके नाउ? Better, ma'am. It's आवाज better. ऐकू येतोय सगळ्यांना? एम आय ऑडिबल? Yes, 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 yes. ओके, ओके. थँक यू, थँक यू. थोडंसं जवळ आहे. हां. नक्की, नक्की. येस. तर गिर्यारोहण किंवा माउंटेनिअरिंग ही एक जीवनशैली आहे असं मी मानतो. इट इज अ लाईफस्टाईल. माउंटेनिअरिंग इज इटसेल्फ अ लाईफस्टाईल. येस, ॲज यू नो देअर आर मेनी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. म्हणजे जवळ-जवळ 100 प्रकारचे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आपल्या अख्ख्या जगामध्ये लोकं पार्टिसिपेट करत असतात. आणि त्यामध्ये बेसिकली ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे जे होतात ते लँड, वॉटर आणि एअर या 3 ठिकाणी विभागून होतात. म्हणजे तुम्ही बघा हवेमध्ये पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग हे एअर स्पोर्ट्स आहेत, एअर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत. पाण्यामध्ये स्कुबा डायव्हिंग आहे, स्नॉर्कलिंग आहे, असे अनेक अ, प्रकार आहेत, ते सगळे वॉटर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत. आणि माउंटेनिअरिंग, माउंटन बायकिंग, रॅलीज या सगळ्या अशा अनेक जे आहेत ते सगळे लँड बेस्ड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत. सो माउंटेनिअरिंग जो आहे त्यातला तो लँड बेस्ड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. पण या सगळ्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये माउंटेनिअरिंगला द मदर ऑफ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असं म्हणलं जातं. इतकं ते महत्वाचं आहे.
तर यामध्ये हे सगळं करताना अगदी साहजिक प्रश्न आहे की मग हे सगळं करताना हे गिर्यारोहक मंडळी हे सगळं करतायत. कधी कधी तुमच्या आजूबाजूला ती असतात, त्यांना बघून पण तुम्हाला वाटत नाही की अरे हे माउंटेनियर्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 2012 मध्ये भारतातली सर्वात मोठी एक्सपिडिशन माउंट एव्हरेस्ट, जगातल्या सर्वात मोठ्या शिखरावरती लीड केली मी. पुण्यामध्ये गिरीप्रेमी माउंटेनरिंग क्लब आहे, जो उषप्रभा पागे, आनंद पाहंद यासारख्या जुन्या जाणत्या गिर्यारोहकांनी सुरू केला. आणि आज 38 वर्ष गिरीप्रेमी इज डुईंग लॉट ऑफ वर्क ऑफ इन स्प्रेडिंग द ॲडव्हेंचर्स स्पिरिट इन द सोसायटी. तर या क्लबकडनं एक मोठी विजन घेऊन आम्ही एव्हरेस्टचं आयोजन केलं होतं. आता माझ्या एव्हरेस्टच्या टीममध्ये ॲज ऑन डेट आजच्या तारखेला देर आर 12 माउंटेनियर्स हू हॅव स्केल्ड माउंट एव्हरेस्ट. 12 जण आहेत. इट इटसेल्फ इज अ रेकॉर्ड. सो हे जे आहे की हे सगळे गिर्यारोहक तुमच्या आजूबाजूला पण आहेत आणि त्यांना जर तुम्ही पाहाल, कधी तुमची भेट झाली तर त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, यू यू विल नॉट से दॅट अरे हा हा माउंटेनियर आहे आणि एव्हरेस्ट क्लाइंब केलंय, असं लोक विचारतात. कारण एक माउंटेनियर म्हणजे असं काही नसतं, तो एक असा पैलवान किंवा बॉडी बिल्डर सारखं काही त्याची फिजिक नसती. पण मग काय असतं, तर बेसिकली एक माउंटेनियर हा फिजिकली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग असतो, खूप स्ट्रॉंग असतो. आणि मग तो स्ट्रॉंग कसं होतो, तर त्याच्यासाठी तो जे काय करतो ते वेगवेगळे जे काही फिजिकल एक्सरसाइजेस असतात आणि मेंटल फिटनेससाठी जी प्रिपरेशन करतो, त्यातून त्याची ती पर्सनॅलिटी तशी घडत जाते. तुमच्या समोर एक जी स्लाइड आहे, त्याच्यामध्ये कुलंग, मदन, अलंग, छोटा कुलंग अशी एक किल्ल्यांची रेंज दिसतीये. तर सह्याद्रीतली नाशिक रिजन मधली ही टफेस्ट रेंज आहे, मोस्ट टफेस्ट रेंज आहे. एकदम रौद्र स्वरूप आहे सह्याद्रीचं. सो दिस इज द मोस्ट टफेस्ट रेंज इन सह्याद्री. असा कणखर किल्ल्यांवरती टॉपवर जाण्यासाठी सुद्धा यू मस्ट बी ब्रेव्ह. तुम्हाला धाडस केलं पाहिजे, तुम्ही साहसी असलं पाहिजे, तुमच्या हातापायात तेवढं बळ असलं पाहिजे आणि तुम्ही मेंटली पण फिट असलं पाहिजे. तर अशा प्रकारचं सह्याद्रीतलं क्लाइम्बिंग, सह्याद्रीतलं ट्रेकिंग पण माउंटेनियरला फिट बनवतं. ही जी समोर एक स्लाइड दिसते, दिस इज ऑफ रॉक क्लाइम्बिंग. पण मगाशी मी म्हटलं तसं माउंटेनमध्ये ज्यांना रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण घ्यायला लागतं. दोज हु वांट टू डू रॉक क्लाइंबिंग, इट इज अ एडवेंचरस स्पोर्ट्स. आणि त्याच्यासाठी आप लोग को कुछ ट्रेनिंग लेना बहुत इसेंशियल है. कोई भी ऐसा नहीं जा सकता की मी गेलो आणि रॉकवर चढायला लागलो, नो. किंवा असं पण होत नाही की मी पूर्वी 10 वर्षापूर्वी आय वॉज डुईंग रॉक क्लाइम्बिंग, नो आय विल क्लाइम्ब सडनली, असं पण होऊ शकत नाही. त्याच्यासाठी नियमित सराव पण लागतो, बिकॉज इट इज डेंजरस. इफ देर इज सम मिस्टेक, जर तुमच्याकडून काही चूक झाली, तुमचा फॉल होऊ शकतो. आणि जर तसं झालं तर येस, तिथं पनिशमेंट, काहीतरी पनिशमेंट आहे, अगदी मग ती डेथ पर्यंत पण आहे. तर रॉक क्लाइम्बिंग इज अ व्हेरी सिरियस स्पोर्ट्स. ज्यांना कुणाला रॉक क्लाइम्बिंग करायचं तर डेफिनेटली आय विल से यू मस्ट गेट द ट्रेनिंग, यू मस्ट प्रिपेअर युअर सेल्फ. त्याशिवाय तुम्ही रॉक क्लाइम्बिंग करू नका. पण हो, गिर्यारोहणातली ट्रेकिंग, भटकंती हे कुणीही करू शकतो. कुणी, कॉमन पर्सन, एनी बडी, ॲव्हरेज फिटनेस असलेला कुणीही करू शकतो. त्यानंतर जसं मी म्हटलं तसं हळूहळू जो माणूस या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतो आणि त्याला पुढे पुढे जायचं असतं, त्याला मग वेध लागतात हिमालयातल्या पीक क्लाइम्बिंगचे आणि त्याच्यासाठी परत अजून वेगळं ट्रेनिंग घेतात. आणि मग त्या प्रकारचं ट्रेनिंग देणारा इन्स्टिट्यूट, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूट, 5 to 6 इन्स्टिट्यूट्स इन नॉर्थ पार्ट्स ऑफ इंडिया, नदर्न पार्ट ऑफ इंडिया. उत्तरकाशीला एक इन्स्टिट्यूट आहे, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग. दार्जिलिंगला हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आहे. मनालीला एक इन्स्टिट्यूट आहे. JNK मध्ये, जम्मू काश्मीरला पहलगामला एक इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी 28 दिवसांचा बेसिक माउंटेनिंग कोर्स आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग मिळतं. सो हे जे काही हिमालयातलं क्लाइम्बिंग आहे, हिमालयातलं पीक क्लाइम्बिंग आहे किंवा हिमालयातलं ट्रेकिंग आहे, that is also a different part, because when you go to altitude, high altitude, त्यावेळेस तुम्हाला अनेक प्रॉब्लेम आहे. सह्याद्रीमध्ये किंवा लोअर अल्टिट्यूडला ज्यावेळेस तुम्ही ट्रेकिंग करता, रॉक क्लाइम्बिंग करता, त्यावेळेस तुमच्या पर्यंत असलेले जे काही धोके आहेत, हेझार्ड्स आहेत, नॅचरल हेझार्ड्स आहेत, ते लिमिटेड आहेत. पण ॲज वेन यू गो इन हिमालयाज किंवा हाय अल्टिट्यूडला जेव्हा तुम्ही जातात, नॉट ओनली हिमालयाज, पण जगात दुसरीकडे कुठेही गेलात तुम्ही हाय अल्टिट्यूडमध्ये, तर त्या ठिकाणी थंडी, त्या ठिकाणी असलेलं मायनस टेम्परेचर, स्नो, ब्लेझर्ड्स, हेवी विंड्स, क्रिवायसेस, ॲव्हलांचेस, हिमप्रपात, अनेक धोके आहेत.
याबरोबर त्या ठिकाणी अजून काही होऊ शकतं तुम्हाला. स्नो ब्लाइंडनेस होऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला पल्मोनरी एडिमा होऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला सेरेब्रल एडिमा होऊ शकतो. हाय अल्टिट्यूड सिकनेस वेगवेगळे आहेत. तर याच्यासाठी लॉट ऑफ ट्रेनिंग आणि लॉट ऑफ एक्सपिरियन्सची गरज आहे. तर हे सगळं जेव्हा ही मंडळी गिर्यारोहण करतात, या सगळ्या प्रोसेसमधून जेव्हा जातात ना, त्यावेळेस ते खूप वेगळ्या पद्धतीने त्यांचं फिटनेस तयार होतं. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, की आपण बघा, की एखादा आपला मित्र, मैत्रीण किंवा नातेवाईक जो कोणी जवळचा किंवा आपल्या परिचित मधला एखादा आर्मीमध्ये किंवा डिफेन्स फोर्सेसमध्ये तो आहे आणि आपण त्याला भेटतो. तो आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये. तर ती व्यक्ती बघा, त्याचे जो फिटनेस आहे, त्याची डिसिप्लिन आहे, ही टोटली आपल्यापेक्षा, कॉमन पर्सनपेक्षा इट इज डिफरंट. आणि का तो तसा घडलाय? तो खरं आपल्यासारखाच असतो. तुम्हा माझ्यासारखा सामान्य असतो. पण व्हेन ही जॉइन्स द सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये ज्या ट्रेनिंग प्रोसेसमधून ती व्यक्ती जाती, टोटली त्याची पर्सनॅलिटी बदलून जाते. तो फिजिकली आणि मेंटली इतका फिट होतो, की अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींना तो कधी घाबरत नाही. अशी पर्सनॅलिटी बनली जाते. मला असं काय वाटतं, की माउंटेनिअरिंगचं जी ही लाईफस्टाईल आहे, ही अशाच प्रकारचं ट्रेनिंग देते माउंटेनियर्सला. त्यामुळे या लाईफस्टाईलमध्ये जे गिर्यारोहक येतात, जी मंडळी येते, मुलगा, मुलगी कुणी पण, येस डेफिनेटली ते कणखर होतात आणि त्यासाठी माउंटेनिअरिंग खूप महत्वाचं आहे. एक तुमच्या समोरची स्लाइड आहे ती एव्हरेस्टचा म्हणजे हा जो राईट साइडची स्लाइड आहे त्याच्यामध्ये हिलरी स्टेप म्हणून एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्यातली जागा आहे. You all of you know that Everest is the highest, tallest mountain on our plateau. 8848.86 न्यू मेजरमेंट आहे त्याची. 0.86 ने वाढलाय तो. इतकं उंच आहे. म्हणजे आपण जर मान वर करून बघितलं आकाशात, तर बोईंग विमान ज्या उंचीवर उडतं ना, त्या उंचीवर एव्हरेस्टचा टॉप आहे. बोईंग विमान 35,000 ते 40,000 फुटांमध्ये उडत असतं. तर 29,000 फूट इतकी उंची आहे फुटांमध्ये, 29,030 फूट. आता या ठिकाणी म्हणजे आता जी माउंटेनर्स उभे आहेत ते एव्हरेस्टच्या लास्ट पोर्शन मध्ये तिथून समिट इज ओनली 100 मीटर्स. पण दिस इज कॉल्ड एज डेथ झोन. याला डेथ झोन म्हणलं जातं. का डेथ झोन म्हणलं जातं? कारण इथली जी काही जॉग्राफिकल सिच्युएशन आहे, इथली जी काही परिस्थिती आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह. आणि ती का? तर या ठिकाणी हवेमधलं ऑक्सिजनचं, प्राणवायूचं जे प्रमाण आहे, द लेवल ऑफ ऑक्सिजन, ते खूप कमी आहे. तो खूप विरळ आहे. ओन्ली 1 to 2% ऑक्सिजन इज देअर, विच इज रिक्वायर्ड फॉर अवर ब्रिदिंग. आपण अलाइव्ह राहण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. आज आपण इथं आहोत कारण 21% इतकं प्रमाण आहे वातावरणामध्ये, ऍटमॉस्फिअरमध्ये. सो या ठिकाणी फक्त 1 to 2% आहे ऑक्सिजन. या ठिकाणी थंडी -40 to -60 इतकी वेरी होती. म्हणजे आपल्या घरामध्ये जिथं फ्रीजर आहे, तिथं बर्फ होतो, तिथं -12-13 टेम्परेचर असतं. त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल. आणि या ठिकाणी विंडचा स्पीड हा 100+ किलोमीटर इतका वेगाने वाहत असतं. मग अशा ठिकाणी कुठलाही सजीव प्राणी इट कॅनॉट सर्व्हाइव्ह असं मेडिकल सायन्स म्हणतं. मग या ठिकाणी माउंटेनियर जातो त्या डेथ झोन मध्ये. ही एंटर इन द डेथ झोन, ही क्लाइम्स द माउंटेन, ही ऑर शी, अँड रिटर्न बॅक फ्रॉम द डेथ झोन. इट टेक्स 3 days. 3 दिवस लागतात त्याला त्या डेथ झोन मध्ये जायला आणि यायला. हाऊ इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ लॉट ऑफ थिंग्स. ते एवढं सांगायला आज माझ्याकडे आता वेळ नाहीये. पण डेफिनेटली मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, यू प्लीज विजिट अवर युट्यूब चॅनल, गिरीप्रेमीचं चॅनल. यू कॅन विजिट देअर अँड यू कॅन सर्च फॉर गिरीप्रेमीज माउंट एव्हरेस्ट फिल्म. तिथं आमची 50-60 मिनिट्स इंग्लिश मराठीमध्ये फिल्म आहे आणि त्याच्यात वी हॅव ट्राईड टू डिस्क्राईब एव्हरीथिंग अबाउट द डेथ झोन, अबाउट द एव्हरेस्ट क्लाइंब. बट येस, इट इज व्हेरी डिफिकल्ट, बट with the help of oxygen support, with the help of Sherpas, and because of strong mental and physical fitness, ते क्लाइम केलं जातं. तो माइंड गेम आहे सगळा शेवटचा आहे ना, तो सगळं विल पॉवरवर खेचतो तो माउंटेनियर. ऑक्सिजन पण असं आहे की आयसीयू मध्ये पेशंटला असतो तसा आहे. इफ ऑक्सिजन इज रिमूव्ड फॉर सम ऑर अदर रिझन, काही जर ऑक्सिजन मास्क मध्ये बिघड झाला तर आफ्टर 10 मिनिट्स युअर डेथ इज कन्फर्म. इतकं ते टफ आहे. हे सगळं आम्ही अनुभवलंय. पण परत मी आता ह्याच्यात विस्तारून जात नाही, कारण इतका माझ्या आवडीचा विषय आहे की मी एव्हरेस्ट वरती बोलू लागलो तर खरंच एक उद्यापर्यंत मी, आय एम नॉट जोकिंग, बट उद्या या वेळेपर्यंत मी सांगू शकेन इतक्या गोष्टी आहेत. पण होय, खूप अवघड आहे. पण परत सांगतो की हे एक्स्ट्रीम लेवलचं ऍडव्हेंचर आहे. तर ज्यांना जायचंय त्यांना एक तपश्चर्या आहे ती सगळी प्रॅक्टिस करून ते करणं. पण माउंटेन मध्ये येस डेफिनेटली ट्रेकिंग, हायकिंग कोणी करू शकतं. तर हे मी जे काय सांगतो माउंट एव्हरेस्टचा लास्ट पोर्शन आहे. तर आय वॉज टेलिंग दॅट येस,
की गिर्यारोहक काय करतात, जीवनशैली काय त्यांची, व्हॉट इज दर लाईफस्टाईल, मग हे कणखर कसे बनतात. तर व्हेरियस टाईप ऑफ फिजिकल फिटनेस ते करतात. आणि फिजिकल फिटनेस बरोबर सगळ्यात महत्वाचं आहे दॅट इज मेंटल फिटनेस. अँड फॉर दॅट वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे आमच्या एव्हरेस्ट एक्सपिडिशनच्या आधी फॉर द फिजिकल फिटनेस देर आर मेनी थिंग्स. पुण्यातले नॅशनल कोच आहेत ॲथलेटिक्सचे संजय पाटणकर, ही ट्रेंड आवर टीम ॲब्सोल्युटली इन व्हेरी वेल कंडिशन. आणि त्याचबरोबर मेंटल फिटनेससाठी ब्रह्मविद्या साधक संघाचा एक बेसिक कोर्स आम्ही केला 22 वीक्सचा. आणि ज्याच्यामध्ये मेडिटेशन, ध्यानधारणा, प्राणायाम आणि वेगवेगळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस हे हे आम्हाला शिकवले गेले. आणि 2 वर्ष सातत्याने त्याचा सराव केला. सो देखिए आपका फिजिकल फिटनेस तो जरूरी है, बट आप मेंटल भी साउंड होना चाहिए, फिट होना चाहिए. नहीं तो आप डेड जोन में जाओगे और वहां जाने के बाद व्हेन यू एंटर द डेड जोन आणि तिथं गेल्यानंतर थोडी जरी तुमच्या मनात भीती आली तरी तुमची मोहीम यशस्वी होणार नाही. तुमचं फेल्युअर नक्की आहे. नॉट ओनली फेल्युअर, तर तुम्हाला काही अपाय पण होऊ शकतो. सो मेंटल फिटनेसचं महत्व खूप आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम, योगा आणि वेगवेगळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस. याचा खूप फायदा आम्हाला सगळ्यांना झाला. आणि हे सातत्याने आम्ही करत होतो. आणि त्याचबरोबर काही चांगल्या लोकांची सेशन्स या टीमसाठी झाली. आणि ती होती आज ते नाही आहेत, दे आर नॉट अलाइव्ह टुडे अनफॉर्च्युनेटली. कैलासवासी निनाद बेडेकर असतील, कैलासवासी भीष्मराज बाम सर होते, रमाकाकू भट होते. या सगळ्या लोकांनी आमच्यासाठी मेंटल फिटनेसची काही सेशन्स पण घेतली. दॅट वॉज ऑल्सो व्हेरी युजफुल. सो फिटनेस, येस, फिटनेस, रोज फिटनेस तुमचा असला पाहिजे. म्हणजे मी आठवड्यात एकदा व्यायाम करतो नाही, डेली तुमचं वर्कआउट असलं पाहिजे फिजिकल फिटनेस. आणि हे सगळं आम्ही करत होतो. आणि यासाठी वेगवेगळ्या मोहिमा गिर्यारोहक करतात. त्या सह्याद्रीत असतील, हिमालयात असतील, आणि त्यांचा एक वेगळा फिटनेस तयार होतो. आता गिर्यारोहणातून तुम्हाला काय मिळतं, म्हणजे काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा मी सुरुवातीला सांगितलं, ऍज आय टोल्ड यू, की एवढं सगळं करून इतकं तुम्ही धोका पत्करता, काय मिळतं तुम्हाला गिर्यारोहण करून. तर कधी कधी मी सांगत असतो की खरं सांगू का, आय एम अनेबल टू एक्सप्लेन टू यू ऑल. मला सांगता येणार नाही, कारण इट इज सम टाईप ऑफ एक्सपिरियन्शियल लर्निंग. काय मिळतं हेचा शोध घ्यायला यू मस्ट गो टू माउंटन्स. आणि मी कायम सांगतो सगळ्यांना, आणि सगळ्यांनी माउंटन्स परत सांगतो, सगळ्यांनी काही एक्स्ट्रीम रॉक क्लाइम्बिंग ऍडव्हेंचर किंवा एक्स्ट्रीम हिमालयन क्लाइम्बिंग केलं पाहिजे असं नाही. कुठेही तुमच्या घराजवळच्या एखाद्या माउंटनवरती, एखाद्या टेकडीवरती जा, बघा काय होतं. तुमचे हातपाय दुखतील, थोडा शरीराला त्रास होईल, बट वेन यू विल रीच द टॉप ऑफ द माउंटन, ज्यावेळेस तुम्ही वरती पोहोचणार त्यावेळेस तुम्हाला जे काही पाहायला मिळेल, तुम्हाला जे काही वाटेल, तुमच्यामध्ये जी एक अचिव्हमेंटची भावना येईल ना, दॅट विल चेंज यू कम्प्लिटली. मी अगदी 100% सांगतो. अरे येस, मी हे करू शकलो, मी हे केलं, ही जी एक भावना येते ना, ही तुम्हाला बदलून टाकते. कारण तुम्ही प्रत्येक पाऊल टाकताना यू हॅव टू टेक डिसिजन, यू हॅव टू डू सम टाईप ऑफ ऍडव्हेंचर. काहीतरी साहस केल्याशिवाय तुम्ही तिथं हाईटवर पोहोचू शकत नाही. आणि ते केल्यानंतर जी अचिव्हमेंटची भावना ती तुम्हाला बदलून टाकते. ही सगळी प्रोसेस या सगळ्या खेळामध्ये होते आणि खूप महत्वाची. काय होतं माहिती का, येस, आपण ज्या कल्चरमधून आपण वाढलो आहोत, आपली डेव्हलपमेंट झाली, आपल्याला लहानपणापासून आहे ना असं जपत जपत वाढवलं गेलं. आपल्या घरचे आपले खूप काळजी घेतात लहानपणी, अगदी मोठेपणी पण घेतात. लहानपणी आपण असलो की घरात आजी म्हणते, आपली आई म्हणते, अरे पावसात भिजू नको बाळा, आजारी पडशील, थंडी आहे त्याच्या डोक्यावर 2 कानटोप्या घाला, सायकल चालवू नको, पडशील, गर्दीत जाऊ नको. तो नको नको करत वी ग्रो. येस, डेफिनेटली अकॅडमिक मध्ये खूप हुशार असतो आपण. मग तुम्ही बघा, अनेक जण आजकाल कुणाला विचारलं तर 90% तुला किती, 92%, 94% इतके मार्क्स आहेत. पण मग पुढे काय होतं, येस, पुढे जे प्रॅक्टिकली वी गो टू अवर स्टार्ट अवर करिअर, आयदर इन प्रोफेशन, आयदर इन बिझनेस और इन सर्व्हिस, एव्हरीबडी अराउंड अस एक्सपेक्ट that you should take some bold decision, you should do some courageous job. आता तुम्ही मला सांगा, हे करेज, हे धाडस, हे काही विकत मिळत नाही कुठं, पुस्तक वाचून नाही मिळत. येस, डेफिनेटली पुस्तकांचं महत्व आहे, मी अजिबात डिनाय करत नाही. पण फक्त पुस्तक वाचून कुणी धाडसी झालंय का हो, त्याचं नॉलेज वाढलंय, येस डेफिनेटली, पण तो धाडसी नाही होत. ते धाडसी होण्यासाठी, साहसी वृत्ती अंगात येण्यासाठी तशी कृतीची जोड पण लागते. यू मस्ट डू समथिंग. फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे बघा, स्वामी विवेकानंद कायम म्हणत असत
की माझ्या देशातला एव्हरी सिटीजन फ्रॉम माय कंट्री मस्ट बी करेजियस. तो धाडसी असला पाहिजे. माझा देश कधी बलवान होईल, ज्यावेळेस या देशातले सगळे नागरिक हे बलवान होतील, धाडसी होतील. हे धाडस कुठून आणायचं? ते पुस्तक वाचून येणार नाही. त्यासाठी कृती आवश्यक आहे. आणि मग एक गिर्यारोहक म्हणून, की फक्त माझी भावना नाही, जी लोक या लाईफस्टाईलमध्ये आहेत ना, आम्हाला असं कायम वाटतं, की आम्ही याच्यातून काय शिकलो? तर येस, आम्ही याच्यातून नक्की बदलून गेलो. आम्ही धाडसी झालो. 100% मी माझ्यावरून सांगतो. मी जेव्हा लहान होतो, आय वॉज स्टेइंग इन अ हाऊस ओल्ड टाइप ऑफ वाडे पूर्वी असायचे. नारायणपेठेतल्या एका वाड्यात राहत होतो. आमच्या वाड्यामध्ये एक विहीर होती आणि त्या विहिरीपाशी एक दत्ताचं देऊळ होतं आणि त्याच्यापाशी एका झाडापाशी, त्या झाडाच्या मागे काही लाल शेंदरी दगड होते. माझ्या लहानपणी माझ्या आजीने सांगितलं, की ते मुंजे आहेत. त्या ठिकाणी मुंजे म्हणजे कोण? तर जे ब्राह्मण मुलं मुंजे होण्याच्या आधी ज्यांचं डेथ झाली, त्या ठिकाणी ते राहतात. आता ते ऐकल्यावर माझ्या बालमनाला भीती वाटत होती तिथं रात्री जायच्या अंधारात. एक दिवस मी शाळेतनं आलो, होमवर्क दिलं होतं. ते होमवर्क करत मी त्या झाडापाशी बसलो. पण त्यावेळेस संध्याकाळ झाली, अंधार झाला. आय वेंट टू माय हाऊस आणि त्या गडबडीत माझं दप्तर तिथंच राहिलं आणि सकाळी लवकर शाळा होती. आय वेंट टू स्कूल आणि मग काय झालं, तर मला रिपोर्ट कार्डमध्ये लिहून आलं, की होमवर्क झाला नाही. माझे वडील भयंकर तापट होते. त्यांनी बघितलं रिपोर्टमध्ये, की होमवर्क झाला नाही. त्यांनी काय नाही मला विचारलं आणि सरळ मारायला सुरुवात केली. मी घाबरून रडायला लागलो आणि ते मला विचारत होते, "का नाही केलं?" मला सांगता येत नव्हतं. थोड्या वेळाने मी सांगितलं, की "मी तिथं गेलो नाही. माझं काल दप्तर तिथं विसरलं आणि मला खूप भीती वाटली कारण अंधार झाला होता आणि ते मुंजे रात्री खाली येतात." ते ऐकून माझ्या वडिलांना खूप वाईट वाटलं. पण योगायोगाने त्याच्यानंतर 2 वर्षांनी मला शाळेतल्या माझ्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये मी गेलो. मनसोक्त ट्रेकिंग करू लागलो. मला काही कळत नव्हतं त्या वयात. व्हॉट इज ट्रेकिंग? फक्त मनसोक्त भटकायला मिळतंय. पाऊस, ऊन, वारं, दऱ्या-खोऱ्यात मजा करायला मिळते. गडकोट किल्ल्यांवर जायला मिळतंय. आय वॉज हॅपी. आणि त्याच्यातून एकदा आमच्या 60-70 मुलातनं 11 मुलांचं सिलेक्शन झालं. त्यासाठी मी खूप कष्ट केले. मी पण सिलेक्ट झालो हिमालयन ट्रेकसाठी. आणि त्यावेळेस माझ्या घरच्यांना जेव्हा परत प्रश्न आला, की मला 1 महिन्यासाठी 8वीतल्या मुलाला पाठवायचंय. त्यावेळेस माझ्या घरचे नातेवाईक येते म्हणाले वडिलांना, "तुम्ही पाठवू नका. हे खूप रिस्की आहे." माझी आई लवकर वारली होती. ते म्हणले, "आई विना पोरगा कुठं पाठवता?" पण माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला आणि ते म्हणाले, "आय डू नॉट नो तो काय करतो? व्हॉट इज माउंटेनिंग मला काय माहीत नाही. पण मला एक माहिती आहे, की त्याच्यामध्ये आता खूप बदल झालाय आणि तो पहिल्यासारखा घाबरत नाही. त्यामुळे ते जो काय करतो त्याला आय विल सपोर्ट यू." आणि माझं माउंटेन सुरू झालं. आणि तो घाबरट उमेश आज 2012 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या अवघड अशा एव्हरेस्टचं लीड करतो. इतका फरक स्वतःच्या बाबतीत झाला. तर डेफिनेटली एक वेगळी लाईफस्टाईल आहे आणि नुसती लाईफस्टाईल नाहीये. तर माउंटेनिअरिंग करायचं असलं तर युअर ग्राउंड इज नेचर. तुम्हाला कुठेतरी माउंटन्समध्ये यू हॅव टू गो इन नेचर. कुठेतरी दऱ्याखोऱ्यात जायला लागतं आणि जेव्हा त्या दऱ्याखोऱ्यात तुम्ही जाता तर तो कॅनव्हास निसर्गाचा इतका मोठा आहे, की तिथे फक्त दगड, धोंडे, किल्ले, सुळके एवढं नाहीये. हिमालयन पीक्स नाहीये. तर त्या ठिकाणी खूप गोष्टी आहेत निसर्गातल्या. तिथली पानं, फुलं, माती, इतिहास, भूगोल इतक्या अनंत गोष्टी आहेत, की आपली झोळी कमी पडते. इतकं शिक्षण आपल्याला आपोआप करायला मिळतं. तो निसर्ग, ते नेचर आपल्याकडनं इतकं काही शिकून घेतं, की आपण खूप मोठा शिक्षक आहे. आपलं शिक्षण चालूच राहतं. त्यामुळं इट इज व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स वन हॅज टू टेक दिस एक्सपिरियन्स. आता इथं काय होतं नेमकं तुम्हाला खरं सांगू का? म्हणजे मला असं अनेक वेळा वाटतं, ज्यावेळेस मी माउंटन्समध्ये असतो ना, स्पेशली ज्यावेळेस मी हिमालयाजमध्ये जातो ना, तर ती जर्नी जी आहे ना, ती खूप वेगळी असते. म्हणजे ती नॉट ओन्ली इट इज पीक क्लाइम्बिंग, नॉट ओन्ली इट इज अ ट्रेकिंग, बट इट इज अ टाइप ऑफ इट इज सॉर्ट ऑफ मेडिटेशन. एक गिर्यारोहक म्हणजे एक तपश्चर्या करत असतो. तुम्हाला खरं सांगतो. एक तपश्चर्यासारखं त्याचं सगळं ते चालू असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, पूर्वी ऋषी मुनी हिमालयात का जातात? कारण तिथली जी शांतता आहे, तिथलं जे भव्य स्वरूप आहे, ते सगळं पाहून तुम्ही जेव्हा सगळ्यापासून आपल्या ह्या रोजच्या कामापासून, रोजच्या जीवनापासून बाजूला जाता ना, तर तुमचंच एक वेगळं ध्यान लागतं. तुमची एक साधना सुरू होते असं मला काय वाटतं. आणि त्याच्यातून तुम्हाला खूप वेगळा आत्मानंद मिळतो. हे मी अगदी अनुभवातून सांगतो. आता या ठिकाणी आमच्या गिरीप्रेमी ज्यांनी सुरू केलंय उषाप्रभा ताई आहेत. त्यांचं आज एज आहे 78 क्रॉस केले त्यांनी. तर रिसेंटली शी वॉज ऑनर्ड बाय लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि त्या जीवन गौरव पुरस्कार मध्ये त्यांना विचारलं गेलं, की मॅडम तुम्ही यू आर डुईंग अख्खं आयुष्य तुम्ही हे माउंटेनिअरिंग करताय. काय मिळालं तुम्हाला?
तर त्यांनी एक सिंगल लाईन एक सेंटेन्स मध्ये उत्तर दिलं. त्यांनी हे सांगितलं की या सगळ्या प्रवासात काय होतं, मला मी सापडले, मलाच मी सापडले. सो खूप महत्वाचं आहे. किती सुंदर उत्तर आहे. कधीही आपण स्वतःशी संवाद साधत नाही, आपल्या स्वतःशी कधी आपण बोलत नाही. हा सगळा आत्मसंवाद अशा ठिकाणी गेल्यावर सुरू होतो असं मला वाटतं आणि तो खूप महत्वाचा आहे. तर हे सगळं या माउंटेन मध्ये घडतं. हे तुम्हाला मुद्दाम इथं हे टेंट दाखवले बघा तुम्ही, अशा ठिकाणी आहेत, स्नोफॉल झालेला आहे, अशा ठिकाणी टेंट आहेत की किती अवघड आहे. म्हणजे तुम्ही बघा, क्वारंटाईन क्वारंटाईन जो काय आता शब्द चालला तर सगळ्यांना माहिती झालाय. मला असं वाटतं की गिर्यारोहणांना या जे काही आहे ना क्वारंटाईन, काही फार आम्हाला विशेष वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही माउंटन्स मध्ये जातो, जेव्हा कितीतरी प्रसंग येतात, आम्हाला महिने एक सिंगल टेंट मध्ये, ज्याची आतमध्ये 5x5 इतकी पण जागा नसती, अशा टेंट मध्ये वी लिव्ह फॉर मोर दॅन 30 डेज, मोर दॅन 50 डेज विथ ऑल डिस्कम्फर्ट. तिथं आम्हाला खाण्यासाठी खूप कमी साधनं आहेत. आम्हाला नुसतं प्यायचं पाणी करायचं म्हटलं तरी स्नो घेऊन करायचं आहे. त्याच्यासाठी फ्युएल आमच्यापाशी शॉर्टेज आहे. तो विथ ऑल डिस्कम्फर्ट आम्ही कम्फर्ट झोन मधून जेव्हा बाहेर पडतो आणि आम्ही हे सगळं डिस्कम्फर्ट मध्ये जगत असतो, तर ते इतकं वेगळं क्वारंटाईन आहे की त्यामुळं आम्हाला ह्या क्वारंटाईनचं काही फारसं वाटत नाही. आपल्याला काय झालं, आपल्याला रोजचं जर मिळालं नाही तर आपण किती डिस्कम्फर्ट आपल्याला फील होतं. तर मला वाटतं या कोरोनाच्या लाईफस्टाईलने आपल्याला एवढं नक्की समजलंय की यस, हे क्वारंटाईन सुद्धा गरजेचं असतं. कधी कधी आपल्याला हे खूप काही शिकून जातं. माउंटेनरिंग मध्ये एक आमचं वाक्य आहे की काय आम्ही आमच्याकडे जे स्टुडंट्स आहेत, गार्डन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग, या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्याचं एज्युकेशन देत असतो मुलांना. आणि तेच मुलांना आम्ही कायम सांगत असतो की एन्जॉय द डिस्कम्फर्ट, हे आमच्या शिक्षकांचं आवडतं वाक्य आहे. ते आम्ही त्यांना सांगत असतो की हा डिस्कम्फर्ट तुम्ही एकदा एन्जॉय करायला शिकलात ना, की मग सगळ्या तुमचं हे दूर होऊन जातं. तर येस, आता पुढचा असा पण प्रश्न पडतो की कोण करू शकतं हे माउंटेनरिंग. तर माउंटेनरिंग मध्ये कुणीही येऊ शकतं. देर इज नो लिमिट, एज लिमिट. म्हणजे आफ्टर 10 वर्षानंतर काही एज लिमिट नाही. कुठलाही स्त्री पुरुष कुठल्याही वयाचं कुणीही माउंटेनिंग करू शकतं. इतका वेगळा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. म्हणजे म्हणलं तर स्पोर्ट्स आहे, बिकॉज त्याच्यासाठी काही नियम आहेत. पण ते नियम रूल्स यू हॅव टू फॉलो युअर ओन. म्हणजे असं नाही पहिला आला कोणतं रेसमध्ये दुसरा तिसरा, नो. देर इज नो कॉम्पिटिशन. माझ्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. इथं कॉम्पिटिशन नाही. देर इज नो कॉम्पिटिशन. यू गो इन युअर स्पेस, इन युअर वे, विथ युअर डिसिप्लिन. तुम्ही तो नेचर एन्जॉय करा, डू द ऍडव्हेंचर अँड गेट द, जो काही गेन आहे सगळं तुम्हाला आहे. एक खूप वेगळा विषय आहे. याच्यामध्ये करिअर म्हणून पण खूप चांगली संधी आहे. मुद्दाम एक स्लाइड दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी खरंच एक लिजंडरी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाहीयेत. आपल्या पुण्यामध्येच होते ते NK उर्फ नारायण कृष्ण महाजन. तर महाजन सर जे होते ना, हे एक व्यक्ती अशी होती की 3 वर्षापूर्वी त्यांची डेथ झाली, दुर्दैवी निधन झालं. ज्यावेळेस ते मृत्यू पावले त्यावेळेस त्यांचं एज होतं 96 इयर्स अँड 6 मंथ. या एज मधल्या माणसाला आम्ही कधीच त्यांना आजोबा म्हणलं नाही, त्यांना वयोवृद्ध म्हणू शकत नव्हतो. कारण अप टू शेवटचे 6 महिने सोडले तर अप टू द एज ऑफ 96 सर सर हे दर रविवारी सिंहगड 50-60 मिनिटात चढत होते. In this age, he was doing altitude trekking in Himalayas up to 15 to 16,000 feet altitude. इतकं वेगळं चैतन्यदायी व्यक्ती होती ही. त्यांना बघितलं की सुद्धा आपल्याला एनर्जी यायची. सरांना जर विचारलं, सर हे कुठून तुम्हाला ही सगळं स्पिरिट आहे, ताकद कुठून येते, तर याचं सगळं क्रेडिट सर माउंटेनरिंगला द्यायचं. ते म्हणलं आयुष्यभर जे मी माउंटेनरिंग करत आलो ना, त्याच्यातनं मला हे सगळं फिटनेस, जे काही मला मिळालंय, जी काही एनर्जी मिळाली त्यातनं. तर मित्रांनो, माउंटेनरिंग ही एक अशी लाईफस्टाईल आहे, मी तर म्हणतो ऍडव्हेंचर स्पोर्ट्सच्या पलीकडे जाऊन, की ज्याच्यामधून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि आपल्याला रोजच्या जगण्यासाठी एक ऊर्जेची आवश्यकता असते. प्रचंड ऊर्जादायी असं हा स्पोर्ट्स आहे, ही लाईफस्टाईल आहे. सुरुवातीला आवड म्हणून गिर्यारोहण आपण करायला लागतो, चला एक ट्रेक करून बघू, आणि मग नंतर सांगू तुम्हाला एक ध्यास होऊन जातो. म्हणजे अक्षरशः तो आपल्या आयुष्याचा ध्यास होतो. म्हणजे मी कायम अनेकांना सांगतो की अरे तुम्ही एकदा तरी आयुष्यात हिमालयात व्हिजिट द्या, कुठल्याही कारणाने जा. तुम्हाला वाटलं चान्स मिळाला, गो फॉर युअर रिलिजियस ट्रिप, कुठल्या ट्रेकला जा, पीक क्लाइम्बिंगला जा, काही नाही, टूरसाठी जा, टुरिझमसाठी जा.
पण एकदा तरी आयुष्यात हिमालय बघून घ्या. एकदा तो हिमालय पाहिला ना, की अक्षरशः तुम्ही यू विल फॉल इन द लव्ह ऑफ द माउंटन्स. तो एवढा मोठा हिमालय पाहिला की आपल्याला वाटतं आपण कुठं आहोत. तुम्ही परदेशात बघा, तुम्ही जर कोणी गेला 100% गेला असणार काही लोक, तर तिकडे विकेंडला तिकडची लोक वाटेल त्या ऍक्टिव्हिटीज करतात. म्हणजे शुक्रवारी त्यांना वेध लागतात सगळे. शनिवारवरती लोक सर्रासपणे कुणी बंजी जम्पिंग करेल, स्कुबा डायव्हिंग करेल, काय वाटतं स्केटिंग करतात, वाटेल ते चालू असतं. आणि त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर तिकडं आहे. काय आहे माहिती का हे सगळं? आपल्याकडे आधी पूर्वी म्हणायचे हा सगळा आचरटपणा आहे, म्हणजे पैसे द्यायचे आणि जीव धोक्यात घालायचा असं आपल्याकडे त्याच्याकडे बघायचे. आता बदललंय, पण ते तसं नाहीये. म्हणजे परदेशामध्ये मगाशी मी जे सांगितलं ना, आपल्याकडचं कल्चर हळूहळू वाढवलं जातं जपत जपत. आपल्याकडं असं होतं, पण परदेशात मी बघितलंय 4 दिवसाचं छोटं बाळ असतं, त्याला टँकमध्ये पोहायला टाकतात. आणि आमच्याकडे त्या 4 महिने त्या बाळाला ते खोलीतनं पण बाहेर काढत नाहीत. इतका फरक आहे. पण बदलत चाललंय. ती लोक ज्यावेळी सोमवारी त्यांच्या कामावर असतात, जे काही काम करतात, त्यांच्याकडे इतकी ऊर्जा असते, इतके एनर्जेटिक असतात, की त्यांचं काम खूप चांगलं होतं. प्रॉडक्टिव्हिटी वाढती. एव्हरीथिंग इज लिंक्ड विथ प्रॉडक्टिव्हिटी. आणि मग जेव्हा एखाद्या व्यक्तीची प्रॉडक्टिव्हिटी वाढती, म्हणजे त्याच्या ऑर्गनायझेशनची प्रॉडक्टिव्हिटी वाढती, म्हणजेच त्याच्या नेशनची. अशी ती सायकल आहे आणि ते त्या लोकांनी ओळखलंय. आपल्याकडे पण आता नक्की हे होऊ लागलंय. आपल्याकडे पण या सगळ्याकडे लोक वेगळ्या दृष्टीने बघतायत आणि ते खूप छान आहे. मला असं काय वाटतं की याची सुरुवात शालेय जीवनात झाली पाहिजे. कारण ते एज इतकं प्रॉपर आहे की त्या एजमध्ये तुम्ही जे जे काही त्या मुलांना सांगाल, जे जे काही शिकवाल, तर ते ऍब्सॉर्ब करण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्यासाठी म्हणून गार्डन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंगच्या माध्यमातून वी हॅव स्टार्टेड अ करिक्युलम ऑफ 5 years फॉर 10 to 16 year एज ग्रुप आणि बाकीच्यांसाठी सुद्धा आहेत. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे ggm.in आमच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. पण येस, खूप आवश्यक गोष्ट आहे मुलांसाठी. या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधून जेव्हा मुलं जातात ना, तेव्हा मुलं इतकी चेंज होतात. मुलांमध्ये प्रचंड एनर्जी असते, त्याचा अनुभव आम्ही घेतो. त्या एनर्जीला एक चांगलं चॅनल कुठलं असेल तर मला वाटतं हे आहे. खूप चांगलं चॅनल आहे. त्यांची सगळी एनर्जी बाहेर पडते. खूप पॉझिटिव्ह. प्रत्येक प्रत्येक जण हा धाडसी असतो असं मला वाटतं. जसं आपण प्रत्येक जण हुशार असतो, फक्त आपल्या बुद्धीचा कमी जास्त वापर करतो. प्रत्येक जण धाडसी आहे. पण ते धाडस कराल, ते साहस कराल, त्याला एक एक अपॉर्च्युनिटी लागते. तर मला वाटतं ही अपॉर्च्युनिटी या स्पोर्ट्समध्ये आहे. एक स्पोर्ट्स क्लाइम्बिंग म्हणून जर नवीन स्पोर्ट्स आला तर तो ऑलिम्पिकमध्ये आहे. आणि अशा प्रकारे ही सगळी मुलं माउंटेनमध्ये खूप एन्जॉय करतात, खूप वेगळी होतात. आम्ही तो एक्सपिरियन्स गेले 20-25 वर्ष घेतोय मुलांमध्ये, की मुलं बदलवून जातात. म्हणजे अक्षरशः कम्प्लीट त्यांची पर्सनॅलिटी चेंज होती. आपण म्हणतो ना लिडरशिप, टीम स्पिरिट, एकमेकांना मदत करणं, हे सगळ्या गोष्टी आपोआप यांच्यामध्ये घडत जातात आणि यातनं खूप चांगले चांगले विद्यार्थी तयार होतात. तर मला असं काय वाटतं की माउंटेनरिंग हा फक्त एक ऍडव्हेंचर स्पोर्ट्स नाही, तर ऍडव्हेंचर स्पोर्ट्सच्याही पलीकडे आहे. खूप वेगळा एक लाईफस्टाईल आहे. मी तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल सांगतो, कारण येस वी हॅव लिमिटेशन ऑफ टाइम. पण माउंटेनरिंग करताना मगाशी मी सांगितलं एव्हरेस्ट बद्दल खूप जण विचारत असतात. खरंच एव्हरेस्टने खूप काही शिकवलं, पण ती सगळ्या एव्हरेस्टच्या प्रोसेसमध्ये एकच अनुभव, मला खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स आले. पण आय वॉन्ट टू शेअर वन एक्सपिरियन्स. छोटा एक्सपिरियन्स आहे फिजिकल फिटनेसच्या बाबतीत. डेथ झोन मध्ये जायचंय, सगळ्यांना माहिती आहे. डेथ झोन मध्ये गेल्यावर कुठलीही गॅरंटी नाही जिवंत येण्यासाठी, कारण तिथं असलेली थंडी, तिथं काही होऊ शकतं. त्या अल्टिट्यूडला तुम्हाला स्नो ब्लाइंडनेस झाला तर तुम्हाला काही करता येत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जर पल्मोनरी ओडिमा झाला, सेलेब्रल ओडिमा होऊ शकतो. बिकॉज वेन यू क्रॉस 8,000 मीटर अल्टिट्यूड, युअर व्हायटल बॉडी ऑर्गन स्टार्ट कोलॅप्सिंग एक 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 एक, बिकॉज देर इज लेस ऑक्सिजन सप्लाय. आणि जेव्हा ऑक्सिजन तुम्हाला कमी मिळतो, तुमच्या ब्रेनला कमी सप्लाय होतो, तर एक एक शरीरातला पार्ट आपला निकामी व्हायला सुरुवात करतो. सो एक लिमिटेड टाइम पिरियड मध्ये यू हॅव टू गो टू द टॉप ऑफ द माउंटेन, यू हॅव टू कम बॅक आणि यू हॅव टू गो आउट फ्रॉम द डेथ झोन. खूप महत्वाचं सगळ्या टायमिंगला. आणि असं नाही की तुमच्यापाशी खूप ऑक्सिजन आहे, यू हॅव लिमिटेड स्टॉक ऑफ ऑक्सिजन, किंवा ती एक ऑक्सिजनची 4 किलोची बॉटल यू हॅव टू कॅरी, ती तुमच्याबरोबर रोज जाणार आहे. आणि त्याची कॉस्ट पण आहे, तो 4 बॉटल्स असतात, तर ती एक वेगळी मॅनेजमेंट पण आहे. मग हे सगळं करताना एक जबरदस्त मेंटल प्रेशर पण असतं त्या माउंटेनियरवर. त्या अल्टिट्यूडला तुमचं विचार करण्याची बुद्धी, हेल्युसेशन होतं, कधी कधी भावतात, तुम्हाला दरी नसतात. अनेकदा असं झालंय, चांगले चांगले माउंटेनर्सकडे झालंय आणि त्यांनी दरीत उड्या मारल्यात, वरून स्वतःहून उड्या मारल्यात. अशा काही घटना घडतात. तर त्या ठिकाणी एक प्रसंग माझ्या टीम मध्ये घडला.
पण त्याच्यासाठी मी जे सांगितलं की बिफोर आम्ही ज्यावेळेस पुण्यातनं निघालो, आमच्या एक्सपिडिशनला 16 मार्च 2012ला त्यावेळेस भारताच्या राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील फ्लॅग ऑफ करणार होत्या आणि त्यांच्या राष्ट्रपती प्रेसिडेंट हाऊसमध्ये जो कार्यक्रम झाला तो माझ्या आयुष्यातला एक म्हणजे मी विसरू शकत नाही की भारताचा झेंडा आपल्या हातात घ्यायचा आपल्या प्रेसिडेंटकडनं आणि मग ती किती जबाबदारी असते तो त्या सर्वोच्च शिखरावरती लावायचा जेव्हा सर्व जगातून माउंटेनियर्स येतात ते घडलं. 19 मे 2012 इट वॉज अ हिस्टॉरिकल डे इन द माउंटेन हिस्ट्री ऑफ इंडिया. एकदा नाही दोनदा नाही तब्बल 8 वेळा इंडियन ट्राय कलर टॉप ऑफ एव्हरेस्ट वरती फडकला. पण हे काही सोपं नव्हतं. तिकडे जाण्यापूर्वी मेंटल फिटनेससाठीची जी सेशन्स झाली त्याच्यामध्ये एक सेशन मला आता सांगतो आणि मी थांबीन. देन वी विल गो टू क्वेश्चन आन्सर्स. पण माझा बालमित्र आहे अमरेंद्र भट म्हणून आणि त्याच्या आई आज त्याही नाहीये रमा काकू भट. तर त्यांनी आयुष्यभर काय केलं तर ज्ञानेश्वरीचं प्रवचन करून सोप्या भाषेत लोकांपर्यंत सांगितलं. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या, तुकाराम महाराजांच्या गोष्टी सांगितल्या, असं प्रबोधन करायच्या. तर त्यांचं एक मी सेशन ठेवलं. आता मला थोडं वाटलं की माझ्या यंग सगळ्या माउंटेनसाठी हे किती त्यांना आवडेल रुचेल, पण मी ठेवलं आणि त्या सेशनचा एक वेगळा परिणाम झाला. रमा काकूंनी माझ्या टीमला इतकं सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं की अरे बाळांनो, तुम्हाला फक्त माउंटन्स मध्ये जायचंय, पर्वतांमध्ये जायचंय, हिमालयामध्ये जायचं एवढं जरी तुमच्या डोक्यात विचार आला तरी यू आर सो हॅपी की बस तुमच्या खुशीला पारावर राहत नाही. तर याचाच अर्थ ते माउंटन्स आणि तुम्ही याचं कुठेतरी पुनर्जन्माचं नातं आहे. देर इज समथिंग, देर इज सम रिलेशन. नक्की ते नातं आहे. आणि एक लक्षात ठेवा, ते तुमचे आई वडील आहेत आणि ज्यावेळेस आपण आई वडिलांना भेटायला जातो, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायला जातो, तर आपले आई वडील कधी आपल्या मुलाला इजा करत नाहीत. मग तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही सगळे सेफली परत या. 18 मेला संध्याकाळी 7 वाजता आमचा फायनल समिट पुश सुरू झाला. माझ्या टीम मधले 10 माउंटेनियर्सनी समिट पुश सुरू केला. अनेक अडचणी आल्या पण मी त्या सांगत नाही वेळाभावी. पण ते सगळे जेव्हा सकाळी एक एक पोहोचले, सकाळी 8 नंतर 11 पर्यंत समिटवर पोहोचले. खूप वेगळं घडलं. त्यांच्याकडे काही खायला होतं ते खाता आलं नाही बिकॉज ते आतमध्ये राहिलं. त्यांच्या वरच्या जीपला सगळा बर्फ लॉक झाला त्यामुळे त्यांना अल्टिट्यूड एनर्जी बार्स खाता आले नाहीत. त्यांच्या सगळ्यांच्या थर्मासमध्ये पाणी असतं तरी त्यांच्याकडनं जी ह्युमन मिस्टेक झाली होती त्याच्यामुळे सगळे थर्मास लॉक झाला. पाणी वाजत होतं पण पिता आलं नाही. इन धीस डिहायड्रेटेड कंडिशन्स दे क्लाइंब द माउंटन आणि जेव्हा रिटर्न जर्नी यांनी आले परत तेव्हा माझ्या टीम मधला शेवटचा माउंटेनियर राहुल ही रिटर्न इन द डेथ झोन. तो संध्याकाळी 5 वाजता आला आणि टोटली तो एक्झॉस्ट झाला होता आणि मग तो जवळजवळ हेल्युसिनेशन मध्ये जाणार होता आणि तो असा धडपडत एका टेंट मध्ये पोहोचला. तिथं माझी टीम नव्हती, फॉरेनर्स होते. त्यांनी त्याला बाहेर काढला आणि आता तो काही मिनिटं असं राहिला असतं विदाउट ऑक्सिजन इन दिस डिहायड्रेट सिच्युएशन तर त्याची डेथ कन्फर्म होती. पण येस राहुलनी काय केलं तर राहुल त्याच्या मनाला एकच सांगत होता आणि तो सांगत होता की येस राहुल, रमा काकूंनी सांगितले तुला काही होणार नाही तेव्हा तू काळजी करू नको, तुला तुझ्या टेंट मध्ये जायचंच आहे. आणि हे डोक्यात मनामध्ये वाक्य म्हणत म्हणत तो आमच्या टेंट मध्ये येऊन पोहोचला आणि तिथं पडला आणि मग तो सरळ झाला. हे सगळं राहुलने आल्यावर सांगितलं. तर मला वाटतं हे सगळं जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं काय वाटतं की माउंटेनिअरिंगची लाईफस्टाईल आहे ना ही खूप गरजेची. आपण बघा शाळेचं सगळं शिक्षण हे महत्वाचं आहे पण आता लाईफ स्किल पण खूप महत्वाचे आहे. आपण फक्त काही ठराविक जुनं शिक्षण घेत बसलो ना तर ते सफिशियंट नाही जगण्यासाठी. सगळं बदलतोय का तो आपल्याला लाईफ स्किल आपण धाडस केलं पाहिजे, ऍडव्हेंचरस झालं पाहिजे. आपण सगळे असतो धाडसी, फक्त ती संधी आपल्याला कुठं मिळत नाही. तर मला वाटतं ही सगळी संधी माउंटेनिंग मध्ये आहे. आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण माउंटेनिंग करू शकतो आणि आपल्या स्वतःला बदलू शकतो. आणि जेव्हा आपण स्वतः मजबूत होतो, जेव्हा स्वतः हॅपी होतो तेव्हा आपले घरातले पण आपण सगळे सुखी होतो. आणि जर सगळे हॅपी झाले ना तर आपला समाज हॅपी होतो असं मला वाटतं. त्यामुळे एक वेगळी लाईफस्टाईल आहे, अत्यंत गरजेची आहे. या लाईफस्टाईलमध्ये जे जे येते ते सगळे फिजिकली तर फिट होतात पण मेंटली खूप स्ट्रॉंग होतात. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्रामध्ये अखिल महाराष्ट्र गिरवण महासंघ म्हणून अपेक्स बॉडी महाराष्ट्रातली माउंटेनियर्सची एप्रिल 2020 मध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यावेळेस आवाहन केलं की आता करोनाच्या याच्यात संकट काळात वेगवेगळ्या खेळाच्या संघटनांनी एनजीओनी यू प्रिपेअर युअर ओन टास्क फोर्स टू सर्व द सोसायटी. आम्ही अखिल महाराष्ट्र गिरवण महासंघ आमच्या सगळ्या मेंबर्सला एक गुगल मेसेज पाठवला आणि गुगल फॉर्म पाठवला मेसेजवरती
आणि सांगितलं वी विल फॉर्म अ टास्क फोर्स टू वर्क इन दिस सिच्युएशन. आणि तुम्हाला सांगतो 4 दिवसात 1500 पेक्षा जास्त माउंटेनर्सनी महाराष्ट्रातल्या संपूर्ण 36 जिल्ह्यात रजिस्ट्रेशन केलं. नुसतं रजिस्ट्रेशन केलं नाही, ही सगळी यादी सीएम ऑफिसमध्ये गेली. तिथून प्रत्येक डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे गेली आणि त्या रिजनमध्ये ते माउंटेनियर्स वेगवेगळ्या पातळीवरती काम करू लागले. कोणी कोविड सेंटरला काम करू लागले, कोणी कंट्रोल रूमला, कोणी पेशंट ऍडमिशनला, कोणी पोलिसला असिस्ट करू लागले. आजपर्यंत ते काम चालू आहे. पुण्यामध्ये तर 150+ माउंटेनियर्सनी पुणे महानगरपालिकेचं कोविड सेंटर असेल, स्वॅब सेंटर असेल, कंट्रोल रूम असेल, सकाळी 8 ते रात्री 1 अगदी न घाबरता, म्हणजे काही सिनियर माउंटेनियर्स मला म्हणायचे, मामा मला काम पाहिजे. अहो म्हणलं सर तुम्ही बॅक ऑफिसला काम करा. का भीत नव्हते? आपण थोडं मागं जा, आपण विसरतो. एक तो काळ असा होता मार्च एप्रिल 2020चा, माणसं घरातनं बाहेर पडायला घाबरत होती. किती माणूस स्ट्रॉंग असतो तो घरातनं बाहेर एक फिअर होतं. पण त्यावेळेस मी अनुभव घेतला की माउंटेनर्स रोड फील्डवर येऊन काम करते. तर मला असं वाटतं की ही जी त्यांची स्ट्रेंथ आहे ही ह्या माउंटेनच्या लाईफस्टाईलने दिली आहे. आणि परत सांगतो मित्रांनो की माउंटेन म्हणजे सगळ्यांनी रिस्क घेऊन अगदी हेवी क्लाइंब केलं पाहिजे असं नाही. कुठेही छोटा मोठा ट्रेक तुम्ही करू शकता. नेचरमध्ये जाऊन तुम्ही ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करू शकता. हे सगळं खूप इझिली पॉसिबल आहे आणि अगदी छोटे मोठे आजार असले तरी पॉसिबल आहे. यासाठी तुम्हाला जी काही हेल्प लागेल तुम्ही गिरीप्रेमीच्या साईटवर व्हिजिट करा किंवा GGM.in वरती या. तुम्हाला सर्व प्रकारची नक्की आम्ही मदत करू. आणि पुन्हा एकदा खरं मृणालताई तुमचे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आणि अदर सगळ्या ऑर्गनायझेशनचे खूप मी आभार मानतो, कारण हा खूप महत्वाचा प्रोग्राम तुम्ही घेतलाय. म्हणजे आज काळाची गरज आहे, तुम्ही तो घेतलाय आणि याच्यामध्ये तुम्ही मला पण बोलण्याची संधी दिलीत. कारण हे खरंच खूप सांगण्यासाठी आम्ही सगळेजण खूप म्हणजे आम्ही वाट बघत असतो आणि ती सकाळमुळे मला संधी मिळाली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि येस आय विल स्टॉप हिअर. थँक्यू सगळे तुम्ही शांतपणे ऐकताय. आणि येस डेफिनेटली तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत आय विल आन्सर. जे काही प्रश्न आहेत ते नक्की विचारा, आय विल आन्सर. थँक्यू सो मच उमेशजी. इट वॉज सच अ इंटरेस्टिंग. तुम्ही जे फोटो दाखवले त्याच्यावरून तुम्ही जी ऊर्जा इंग्लिशमध्ये बोलली ज्यांना मराठी फार समजत नाही, की the photographs you could feel that energy of that snow and the nature आणि इतकं सुंदर वाटत होतं that मला वाटतं all of us can't wait की लॉकडाऊन कधी संपेल, when we will be out of this phase and we will be able to travel and explore once again. Spoke about courage, determination, that mountaineering and being in nature really helps us connect and explore that part of ourselves. तुम्ही जे म्हणाला आपल्याला मिळतं which helps us in our daily life, in our work, in our relationships. हा धाडसीपणा जो आपल्याला नेचर मधनं माउंटेनिअरिंग मधनं मिळतो, we take it back into our daily and our personal lives as well. आणि हे तुम्ही